पिंपरी चिंचवड महापालिका निवडणूक आणि इथेच उघड पडतोय शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांचा राजकीय कमकुवतपणा। पक्षापेक्षा मुलगा आणि पुतण्याच्या प्रेमात अडकलेले बारणे आता भाजपाच्या राजकीय डावात अक्षरशः खिंडीत सापडले आहेत। महापालिका निवडणूक ही स्थानिक लढाई नाही, ही लढाई आहे बारणेंच्या खासदारकीची। मुलगा आणि पुतण्या निवडून आणण्यासाठी भाजपाची ताकद वापरायची आणि आयतेवर सुरक्षित करायचे हा बारणेंचा प्लॅन होता। अखेरच्या क्षणापर्यंत भाजपाशी युतीसाठी धडपड, सन्मानजनक वाट्याचं गाजर दाखवलं गेलं, पण ऐनवेळी भाजपाने जागा बदला, आमचे उमेदवार घ्या आणि त्यांनाच तिकीट द्या अशी थेट अट टाकत युती उडवून लावली। म्हणजे स्पष्ट आहे, भाजपाने वापर केला आणि योग्य वेळी काढून घेतला। युतीच्या गोंधळात शिवसेनेचे इच्छुक नाराज झाले, काही अपक्ष झाले, काहींनी राजकारणातून माघार घेतली आणि कार्यकर्ते उघडपणे बोलू लागले। खासदारांनी पक्ष नाही, फक्त मुलाचा विचार केला। थेरगाव प्रभागात विश्वजित बारणेंच्या विरोधात भाजपाचा तगडा उमेदवार सिद्धेश्वर बारणे, शहराकडे दुर्लक्ष आणि खासदार स्वतः मुलासाठी प्रभागात तळ ठोकून। हेच सांगते मुलगा अडचणीत आहे आणि इथेच भाजपाचा मोठा डाव सुरू होतो। भविष्यातील लोकसभा मतदारसंघ भाजपाकडे ओढून घेण्यासाठी माजी महापौर संजोग वाघेरे यांना पक्षात प्रवेश, ज्यांनी लोकसभेत बारणेंना काटेकी टक्कर दिली होती, तेव्हा भाजपाची ताकद बारणेंच्या पाठीशी होती। आता तीच ताकद बारणेंच्या विरोधात उभी राहते। आज चित्र स्पष्ट आहे, सत्ता आहे पण शिवसेनेची संघटना नाही। महापालिकेत खच्चीकरण आणि पुढचा टप्पा लोकसभा। पिंपरी चिंचवडची ही निवडणूक फक्त नगरसेवकांची नाही, ही निवडणूक आहे श्रीरंग बारणेंच्या राजकीय अस्तित्वाची।